नमस्कार मित्रांनो, मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 7 एप्रिल 2021 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. न्यूज डिस्कशन स्टार्ट करण्याआधी आजचा जो दिवस आहे म्हणजे 7 एप्रिल, तो दरवर्षी आपण वर्ल्ड हेल्थ डे म्हणून साजरा करतो. अर्थातच जागतिक आरोग्य दिवस. ठीक आहे. का बरं? कारण 7 एप्रिल रोजी WHO अर्थातच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याची स्थापना झाली होती. ठीक आहे. आणि म्हणूनच आपण 7 एप्रिल हा जो दिवस आहे तो दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. आता पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे म्हणजे निर्बंधांविरोधात व्यापारी रस्त्यावर, राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, शुक्रवारपासून दुकाने उघडण्याचा इशारा. आपल्याला माहिती आहे की सध्या गव्हर्नमेंटने स्ट्रिक्ट रेस्ट्रिक्शन्स लावलेत. ओके. आणि रेस्ट्रिक्शन्सच्या अंतर्गत काय सांगितलं की जे काही दैनंदिन उपयोगात येणारी वस्तू नाही आहे त्यांची दुकाने बंद करा. अर्थातच शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊनसारखी परिस्थिती हे आपल्याला अनुभवता येणार आहे सध्याचे जे GR काढले त्याच्या अनुसार. आणि सध्यापुरतं काय केलं आहे तर सर्व जे काही अनुपयोगी वस्तू आहेत जसं की चप्पल झाले, कपडाची दुकानं झाली, ते सर्व बंद करायला सांगितले. अर्थातच किराणा शॉप, मेडिकल्स आणि जे डेअरीज आहेत त्यांना व्यवसाय करण्याची मुभा गव्हर्नमेंटने दिली आहे. म्हणजे अनयुजफुल थिंग्स आहेत ज्यांना आपण दैनिक उपयोगात आणत नाही अशा जे काही वस्तू विकणारे व्यापारी आहेत त्यांनी आंदोलनं सुरू केली आहेत. आणि त्यांनी इशारा दिला आहे की जर हे GR किंवा हे जे नियम पाठीमागे न खेचले तर शुक्रवारपासून ते सर्व दुकाने उघडी करणार आहेत. आता गव्हर्नमेंट याच्यावरती काय निर्णय घेते ते बघण्यासारखं ठरणार आहे. इथे जी परिस्थिती आपल्याला बघायला भेटत आहे ती नागपूरची आहे. ओके. आणि अशाच प्रकारची परिस्थिती प्रत्येक जागेवरती बघायला भेटली आहे. ओके. नेक्स्ट, प्राधान्य गटांनाच लस, 18 वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाची मागणीबाबत केंद्राची भूमिका. आता झालं काय माहिती आहे का, तर देशातील जे वाढती रुग्णसंख्या आहे त्याच्या अंतर्गत 18 वर्षावरील जी तरुण गट आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे. मग IMA जे आहे, इंडियन मेडिकल असोसिएशन, त्यांनी पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. आणि जे 18 वर्षावरील जे युवा वर्ग आहेत त्यांनासुद्धा लसीकरण करण्यासाठी परवानगी द्यावी अशी अनुमती मागितली आहे. ठीक आहे. आणि याच्या अंतर्गत त्यांनी एक शब्द वापरला आहे तो म्हणजे वॉक इन लस. वॉक इन लसचा अर्थ काय असतो तर जी व्यक्ती त्याला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये जाणार आणि तिथून कोविड-19ची लस टोचून घेणार. अर्थातच त्याला कुठे रजिस्ट्रेशन करवायची गरज नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्याला पेपरवर्क वगैरेसुद्धा करायची गरज नाही आहे. तो डिरेक्टली हॉस्पिटलमध्ये जाणार आणि लस टोचून घेणार. ओके. तर अशी एक मागणी IMAने केली आहे की तुम्ही ही जी प्रोसिजर आहे त्याला अलाव करा. आता ते काय गव्हर्नमेंट करते ते पुढे आपल्याला बघायला भेटणारच आहे. ठीक आहे. हे बघा, म्हणजे वॉक इन लस जे आहे तर या मुद्द्याकडे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि नीती आयोगचे सदस्य डॉक्टर VK पॉल यांचे लक्ष वेधण्यात आले. राजेश भूषण म्हणाले की पाश्चात्य देशामध्येही टप्प्याटप्प्याने लसीकरण होत आहे. लसीकरणाचा एक उद्देश मृत्यू कमी करणे आणि दुसरा उद्देश आरोग्य यंत्रणेला वाचवणे हा आहे. ओके. देशातील झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या रोखण्यासाठी आणि मोठ्या लोकसंख्येमध्ये समूह रोगप्रतिकारशक्ती अर्थातच हर्ड इम्युनिटी निर्माण करण्यासाठी अधिकाधिक जनतेचे लसीकरण करणे हा एकमेव शास्त्रीय उपाय आपल्या हाती आहे. सध्या वाढणाऱ्या रुग्णांमध्ये 20 वर्षांवरील रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे 18 वर्षावरील सर्वांचे वेगवान लसीकरण होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने लसीकरण 18 वर्षावरील सर्वांसाठी खुले करण्यात यावे अशी मागणी IMAने पंतप्रधानांना पत्राद्वारे केली आहे. हर्ड इम्युनिटी काय आहे त्याचं कन्सेप्ट आपल्या सर्वांना माहीतच आहे. समजा हा एक एरिया आहे. ठीक आहे. त्याच्या अंतर्गत खूप सारे व्यक्ती आहेत जे वास्तव्य करत आहे. ठीक आहे. आता समजा इथे एखाद्या व्यक्तीला कोविड-19चा संसर्ग झाला आणि ती व्यक्ती दैनंदिन जे त्याचं शेड्यूल असते त्याच्यानुसार तो प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीचा कॉन्टॅक्टमध्ये येत राहतो. समजा ही व्यक्ती याचा कॉन्टॅक्टमध्ये आली, याला पण झालं कोविड-19, ही व्यक्ती याचा कॉन्टॅक्टमध्ये आली, याला पण झालं कोविड-19 आणि त्याचा हा संसर्ग जे आहे ते
प्रसरत राहतो. आता याला आपण कशा प्रकारे कंट्रोल करू शकतो, मग त्याची एक सोल्युशन आहे तो म्हणजे हर्ड इम्युनिटी. हर्ड इम्युनिटीचा अंतर्गत काय केलं जातं माहिती आहे का, मॅक्झिमम लोकांना कोविड-19ची लस टोचली जाते. ठीक आहे. आता समजा या सर्वांना कोविड-19ची लस टोचली गेली आहे, जे काही एक्सटर्नली तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे, लोक त्यांना कोविड-19ची लस टोचली गेली आहे. आता हे जे बाह्य लोक आहेत, हे सर्व जे लोक आहेत ते कोविड-19ने प्रोटेक्टेड आहेत. आता भले मधल्या जे काही 2 व्यक्ती आहेत त्यांना लस टोचली गेलेली नाही आहे, परंतु बाहेरील व्यक्ती कोविड-19मुळे ते प्रोटेक्टेड आहेत, त्यामुळे जे आतमधली व्यक्ती आहेत ते सुद्धा प्रोटेक्टेड होणार. कसं काय, समजा कोविड-19चा विषाणू आहे. ठीक आहे, तो जेव्हा या बाहेरच्या व्यक्तीवरती अटॅक करायचा प्रयत्न करेल, परंतु बाहेरची व्यक्ती काय आहे तर ती त्या विषाणूच्या विरोधात रोगप्रतिकारक आहेत. अर्थातच हा विषाणूचा इम्पॅक्ट या व्यक्तीवरती होणार नाही, आणि जर या व्यक्तीवरती झालं नाही आहे इफेक्ट, तर त्याचा इम्पॅक्ट मध्ये असणारी व्यक्तीवरती सुद्धा होणार नाही, म्हणजे संसर्ग प्रसरणार नाही. हा आहे हर्ड इम्युनिटीचा कन्सेप्ट. अर्थातच काय तर मॅक्झिमम जे सोसायटीमध्ये राहणारी मॅक्झिमम लोक आहेत त्यांना लसीकरण करा, की ज्याच्यामुळे जे त्याचा अंतर्गत राहणारी इतर लोक आहेत त्यांना त्याचा संसर्ग होणार नाही. आता हे सर्व बाहेरील लोकांना जर मी प्रोटेक्टेड केलं लसीकरणाच्या माध्यमातून, तर आतमधली जी काही लोकं आहेत त्यांना या कोविड-19चा इम्पॅक्ट होणार नाही. आणि हाच कन्सेप्ट आहे हर्ड इम्युनिटीचा. हर्ड म्हणजे ग्रुप. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे, भारतीय अर्थव्यवस्थेचा 12.5% वृद्धीचा IMFचा अंदाज. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, IMFचा फुल फॉर्म काय आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ठीक आहे, सद्यस्थितीमध्ये त्याच्या अंतर्गत 189 मेंबर्स आहेत, आणि IMFचा जो हेडक्वार्टर आहे तो वॉशिंग्टन DC मध्ये आहे. ठीक आहे, कुठे आहे, वॉशिंग्टन DC मध्ये. ठीक आहे, वॉशिंग्टन DC कुठे, USA मध्ये. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर मॉनिटरी कॉर्पोरेशन जे असते जागतिक लेवलवरती त्याला बूस्ट करणे. ओके, त्यानंतर फायनान्शियल स्टेबिलिटी एन्श्योर करणे, इंटरनॅशनल ट्रेड जे असते त्याला मदत करणे किंवा त्याला फॅसिलिटेट करणे. ओके, आणि सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे त्याच्यावरती फोकस करणे. तसंच पॉवर्टी जी आहे म्हणजे जी गरिबी आहे त्याला रिड्यूस करणे. ओके, जगातनं. तर हे सर्व काय आहेत, हे सर्व उद्देश आहे. फंक्शन काय करते तर फिनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करते. अर्थातच ज्या देशाची आर्थिक स्थिती हे कुमकुवत असेल मग त्यांना पैसे प्रोव्हाइड करायचं काम जे आहे, अर्थातच फिनान्शियल असिस्टन्स देण्याचं जे काम आहे ते IMF करते. ओके, IMF आणि इंडियाचा काय संबंध आहे तर IMFकडनं इंडियाने लोन घेतली होती. ठीक आहे, 1992चे जे काही चेंजेस झाले होते ज्याला आपण लिबरलायझेशन म्हणतो आहे, मग लिबरलायझेशन करण्यासाठी आपल्याला भाग पाडला होता तो IMFने, कारण आपण IMFकडनं लोन घेतले होते. ओके, तर हे एक महत्त्वाचं आहे. मग इंडिया आणि IMFमधला हा जो संबंध आहे तो खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, बाकी इथे तुम्ही नोट्स दिले गेले, तुम्हाला वाचायचे असेल तुम्ही ते वाचू शकतात, परंतु एक महत्त्वाचा तेवढाच होता की IMFने इंडियाला कशाप्रकारे 1992चं जे लिबरलायझेशन पॉलिसी आहे ते करण्यासाठी भाग पाडलं होतं. ओके, आणि सद्यस्थितीमध्ये IMFने अंदाज वर्तवला आहे की भारताची जे अर्थव्यवस्था आहे ते 12.5% वृद्धी त्याच्या अंतर्गत आपल्याला बघायला भेटणार आहे. ओके, पुढे बघूया पुढची काय न्यूज आहे. पुढे आहे पद्मश्री फातिमा रफीक झकेरिया यांचे निधन झाले आहेत. मौलाना आझाद शिक्षण संस्था, मौलाना आझाद शिक्षण ट्रस्टच्या अध्यक्षा तथा ताज समूहाद्वारे प्रकाशित ताज पत्रिकेच्या संपादिका पद्मश्री फातिमा रफीक झकेरिया यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले आहेत. शैक्षणिक साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन 2006 साली फातिमा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रश्न येऊ शकतो की खालील विधाने लक्षात घ्या कोणाविषयी, फातिमा यांच्याविषयी. ओके, फातिमा रफीक यांच्याविषयी. तर त्यांना 2006 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1970 साली टाइम्स ऑफ इंडियामध्ये पत्रकार म्हणून कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली होती. अभ्यासपूर्ण लिखाणासाठी त्यांना 1983 साली सरोजिनी नायडू पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रीय इंग्रजी समाचार पत्रामध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक असताना त्यांनी घेतलेली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची मुलाखत गाजली होती. त्यांनी मुंबई विश्वविद्यालयाचे सिनेट म्हणूनही काम केलेले आहे. ओके, तर हे आपण माहिती बघितली कोणाविषयी, फातिमा रफीक यांच्याविषयी. पुढे राज्यसेवा परीक्षेचे जिल्हा प्रशासकाकडून तयारी पूर्ण. आता हे राज्यसेवा नाही आहे तर MPSC आहे.
MPSC सबऑर्डिनेट सर्व्हिसेस जी आहे म्हणजेच ग्रुप बी सर्व्हिसेस, तर त्याची जे काही तयारी आहे ते पूर्ण झालेली आहे आणि परीक्षा 11 एप्रिल रोजीच होणार आहे. ते काय पुढे मागे सरकणार नाही आहे. ठीक आहे, तर तयारीला लागा आणि क्रॅक करा त्याला. नेक्स्ट, RT-PCR चाचणीच्या शक्तीपेक्षा कर्मचाऱ्यांनाच लसीकरणाची तयारी. खूपच सुंदर असा निर्णय घेण्यात आलेला आहे. बेसिकली कुठेही जर आपण व्हिजिटला गेलो, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये व्हिजिटला गेलो, तर RT-PCR टेस्ट विचारली जाते. तुम्ही जर RT-PCR टेस्ट केलेली असेल तरच तुम्हाला त्या उद्योगांमध्ये प्रवेश दिला जातो. आणि RT-PCR टेस्ट जो आहे तो 14 दिवससाठीच व्हॅलिड असते. 14 दिवस संपले का तुमची RT-PCR टेस्ट कन्सिडर केली जाणार नाही. तुम्हाला नवीन ते टेस्ट करावी लागेल. आणि RT-PCR टेस्टचा खर्चसुद्धा येतो. कुठे कुठे 250 रुपये आहे तर कुठे कुठे 350 रुपये आहे. ठीक आहे. आता RT-PCR टेस्ट दर 15 दिवसांनी करणे हे काही योग्य वाटत नाही आणि त्याचा मागचा खर्चसुद्धा होतो. मग त्यापेक्षा एकदा लसीकरण करून घ्या ना, बरोबर की नाही. आणि तोच इथे सुचवलं गेलं की RT-PCR चाचणीच्या सक्तीपेक्षा कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची तयारी करा. ओके. नेक्स्ट, RT प्रवेशांची सोडत आज दूरदृश्य प्रणालीद्वारे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RT 25% राखीव जागांवरील प्रवासांसाठीची सोडत बुधवारी 7 एप्रिल रोजी जाहीर केली जाणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे ही सोडत दरवर्षीप्रमाणे सभागृहात न होता दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये 25% राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. RTEचा प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यभरातील 9,432 शाळांमध्ये 96,684 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आता RT ॲक्ट जो आहे, राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009, हा आपण आधी पण आपल्या न्यूज डिस्कशनमध्ये कव्हर केला आहे. त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन, तर तुम्ही तिथून एकदा याला रिवाईज करून घ्यावं. खूपच महत्त्वाचं आहे RT ॲक्ट. ठीक आहे, आपल्याला डिरेक्टली सांगितलं गेलं आहे पेपर 3मध्ये आणि पेपर 2मध्ये सुद्धा आहे. ओके, तर त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. नेक्स्ट, कृषी महाविद्यालयांचा दर्जात घसरण, निकष पूर्ण करण्याचं अपयश, विद्यार्थी ICARचा विविध प्रवेश परीक्षांना मुकणार. आता झालं आहे काय, तर ICARने ठरवून दिलेले किमान निकषही पूर्ण न करू शकणाऱ्या उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे. ज्या महाविद्यालयांना ICARची मान्यता नाही तेथील विद्यार्थ्यांना MSc व अन्य प्रवेश परीक्षा देण्यास निर्बंध घातल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. खूपच डेंजरस सिच्युएशन आहे. कसं माहिती आहे का, आपण कॉलेज बघतो, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो आणि नंतर आपल्याला समजते की बाबा ते कॉलेज जे आहेत ते ॲफिलिएटेड नाही आहे. ॲफिलिएटेड म्हणजे त्याला मान्यता मिळालेली नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं जेवढं काही पैसा त्यांनी शिक्षणामागे इन्व्हेस्ट केलेला आहे तो सर्व वेस्ट होतो. वेस्ट का सांगितलं जातं, कारण त्यांनी त्या कॉलेजमधनं जी डिग्री घेतली आहे त्या डिग्रीला मार्केटमध्ये मान्यता नसते आणि त्यामुळे त्या डिग्रीचा जो कागद आहे तो काहीच कामाचा नसतो. ओके, आता हे सिच्युएशनला टॅकल कोण करणार, तर ते जबाबदारी गव्हर्नमेंटची आहे आणि स्पेसिफिकली जर बात केली तर UGCची आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन जे असते ते. बेसिकली फॅसिलिटेशन करायचं काम जे आहे किंवा अफिलिएशन करायचं जो काम आहे, म्हणजेच मान्यता देण्याचा जो काम आहे तो UGC करतो. ठीक आहे, तर UGCने असे कॉलेजांवरती लक्ष घातलं पाहिजे आणि ज्या कॉलेज मान्यता प्राप्त नसतील त्यांना सरळ सोप्या म्हणजे प्रक्रिया करून बंद करून टाकले पाहिजे. कारण एका प्रकारे जर गव्हर्नमेंट हे स्टेप्स घेत नाही आहे मग ते मुलांच्या भविष्याशी खेळत आहे. ठीक आहे. सध्या राज्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अशी 4 कृषी विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांमध्ये केवळ 8 विद्यालयांना ICARची मान्यता आहे. अन्य विद्यालये ही कायम विना अनुदानित तत्वावर सुरू असून विद्यार्थ्यांकडून मिळणारे वारेमा प्रवेश शुल्क, व्यवस्थापन कोट्यातील 10% जागांवरील प्रवेशाचा अधिकार या नफेखोरीतून या महाविद्यालयांचा कारभार सुरू आहे. तर गव्हर्नमेंटने याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि लवकरात लवकर स्टेप्स घेतले पाहिजे. ICARचे महत्त्व काय ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर ICARकडून MSc अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देशपातळीवरील कृषी विद्यालयात प्रवेश घेता येतो.
कृषी पदवीधारकांसाठी ही महत्त्वाची परीक्षा असते. मात्र राज्यातील महाविद्यालयांना ICARची मान्यताच नसल्याने विद्यार्थी या परीक्षेला मुकतात. ओके, आता इथे काय आहे, ओके हे आपण बघून घेतलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. सरन्यायाधीशपदी रमणा यांची नियुक्ती 24 एप्रिलला शपथविधी. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असलेले नुथलापती व्यंकट रमणा यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी मंगळवारी नेमणूक करण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार न्यायाधीश रमणा हे देशाचे 48वे सरन्यायाधीश म्हणून 24 एप्रिलला शपथ घेणार आहेत. सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे निवृत्त होत असून ते निवृत्त होण्याचा एक दिवस आधी रमणा यांच्या शपथविधी होत आहे. रमणा हे 26 ऑगस्ट 2022 निवृत्त होणार आहे. रमणा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम येथे 27 ऑगस्ट 1957 रोजी झाला असून ते 10 एप्रिल 1983 रोजी वकिलीच्या क्षेत्रात आले. नंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात 27 जानेवारी 2020 रोजी कायम न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. काही काळ ते आंध्र उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश होते. 2 सप्टेंबर 2013 रोजी ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. तर 17 फेब्रुवारी 2014 रोजी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. रमणा यांनी अनेक महत्त्वाची प्रकरणे हाताळली असून अनुच्छेद 370च्या घटनात्मक वैधतेवर नेमलेल्या 5 सदस्यांच्या घटनापीठात त्यांचा समावेश होता. ठीक आहे, आता इथे ही जी माहिती दिली गेली आहे तुम्हाला वाटते काय कामाची, लक्षात घ्या हे खूपच जास्त कामाची आहे. आयोग डायरेक्ट तुम्हाला न्यायाधीश रमणाविषयी खालील विधाने लक्षात घ्या म्हणून प्रश्न टाकतील आणि त्याच्या अंतर्गत अशी विधाने येऊ शकतात. ओके, आता थोडीशी माहिती आपण सरन्यायाधीश किंवा जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात त्यांच्याविषयी घेऊन टाकू. तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहे त्यांची नेमणूक भारतीय संविधानाचा कलम 124(1) अंतर्गत होते. ओके, आता 124(1) अंतर्गत पार्लमेंटकडे ऑथॉरिटी देण्यात आली आहे की सुप्रीम कोर्टमध्ये किती जजेस राहणार आहेत, म्हणजे जजेसची जी संख्या असते ते ठरवण्याची जे ऑथॉरिटी आहे, ठीक आहे, ते पार्लमेंटकडे देण्यात आलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, अर्थातच म्हणजे क्वालिफिकेशन म्हणूया आपण. ठीक आहे, क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय असलं पाहिजे. सर्वात पहिलं म्हणजे ते भारतीय नागरिक असले पाहिजे. ओके, त्यांना हायकोर्ट येथे जे न्यायाधीश म्हणून 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असलं पाहिजे. ओके, किंवा हायकोर्टमध्ये ॲडव्होकेट म्हणून म्हणजे वकील म्हणून त्यांना 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. तसंच जे आपले राष्ट्रपती आहे त्यांच्या नजरेत ते एक एमिनेंट ज्युरिस्ट असली पाहिजे. ओके, किंवा डिस्टिंग्विश ज्युरिस्ट असले पाहिजे. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की भारतीय संविधानामध्ये कुठेही मिनिमम एज हे डिफाईन केली गेली नाही आहे. ओके, आणि एक कन्व्हेन्शन आहे की मॅक्झिमम एक्सपिरियन्स असणारी व्यक्तीच सरन्यायाधीश बनते, अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मॅक्झिमम एक्सपिरियन्स इन टर्म्स ऑफ इयर्स. ओके, ओथ आणि अफर्मेशनची बात करूया तर म्हणजे शपथ. ठीक आहे, तर शपथ देण्याचं जे काम आहे ते राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपती जर तिथे प्रेझेंट नसतील तर राष्ट्रपतींनी नेमून दिलेले जे काही अधिकारी असतात, ठीक आहे, ते शपथविधी पार पाडतात. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. तर हे आपण सरन्यायाधीश होणारे जे आहेत 24 एप्रिलला कोण बरं, रमण्णा यांच्याविषयी माहिती घेतली आहे. ठीक आहे, पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. ओके, तर पुढे तर काही महत्त्वाची न्यूज नाही आहे. तर आपलं 7 एप्रिलचा न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच महत्त्वाची न्यूज होती. पेपरची PDF टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल आणि कुठेही काही प्रॉब्लेम असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.